ते आहे तिथून थोडंसं बाजूला व्हा. आणि इथे रेलिंगच्या आतमध्ये मांडवाच्या आजूबाजूला जी पब्लिक आहे सगळ्यांना विनंती आहे, आपण मान्यवरांना विनंती आहे, आपण मंचावरती या. इथे सुद्धा जागा आहे, आजूबाजूचे स्टँड्स खाली आहे, तिथे आपण बसून मनमुराद आनंद लुटा. सर्वांना विनंती आहे. आयोजन समितीच्या प्रेमाच्या सूचना या ठिकाणी आम्ही तुम्हाला वारंवार देत आहोत. सूचनांचं पालन करा. धन्यवाद. थँक्यू सो मच. अजिंक्यजी भौड सर या ठिकाणी आम्हाला साथ देत आहेत, ज्यांच्या आवाजानं संध्याकाळचं सत्र या ठिकाणी मंत्रमुग्ध झालं आणि या मॅच जबरदस्त रंगली. जाऊया मैदानावरती. अजून एक धाकड मुकाबला मैदानात पेश होतोय. एका बाजूने तुम्ही पाहताय श्री 11 बादशाह वॉरियर्स वंजारपाडा आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना रुद्रवर्धन 11. दोनही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. गेम ऑन. पहिलाच बॉल. पहिला चेंडू कट केलाय, गलीमधनं निघालाय. जबरदस्त फटका, परफेक्ट टायमिंग झालंय. फिल्डरला बीट करत दन 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 करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार. सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळतीये. उमरोली गावचे सुपरस्टार शरद बुंदाटे आणि त्याला साथ देण्यासाठी भावेश लोंगले, दोन आघाडीचे फलंदाज. पहिल्या बॉलवर चौकार. इथे फिरून मारलाय, ऑफ साईडला शफल झालाय आणि अक्रॉस बॅटनं जबरदस्त प्रहार. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेला सलामी. सलगच्या दुसऱ्या बॉलवरती दुसरा चौकार. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती पंकज म्हसकर नामवंत खेळाडू आहे, ज्याच्यावरती हल्ला चढवलाय. गोलंदाज संदीप वीर, ज्याच्यावरती आक्रमण चढवलंय. सलगचा तिसरा फटका दर्जेदार. पॉइंटच्या डोक्यावरनं पॉइंटला भेदत चिरत फाडत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सलगचा तिसरा चौकार. मिळतोय. बॅटिंग करत असताना रुद्रवर्धन 11 संघाची सलामीची जोडी फलंदाज शरद बुंदाटे आणि त्याला साथ देत असताना भावेश लोंगले. आक्रमक सुरुवात झालीये. 3 चौकार. नेक्स्ट बॉल. इथे पायावरती चेंडू हलक्या हाताने इथे ड्राईव्ह केले आणि निश्चित आपण पाहताय धोका मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. सिंगल धाव घेण्याची गरज होती का? ही चोरटी सिंगल घेत असताना ही चोरी पकडली गेली. फलंदाज क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर जाईल. दोस्तीत कुस्ती. रनआउट. पाहताय मातब्बर, दोन्ही संघ ताकदवर, दोन्ही बाजूनं ताकद लावली जाईल या बाबतीत शंका नाहीये. बॅटिंग करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये समीरजी लोंगले आणि विशालदादा गुरव यांनी प्रस्तुत केलेला संघ आहे रुद्रवर्धन 11 आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहताय अमरदादा मिसाळ आणि नरेंद्रजी गोमारे साहेबांचा श्री 11 बादशाह वॉरियर्स वंजारपाडा. बिग फाईट मॅच. पहिल्या 3 बॉलवरती 3 चौकार आले. त्यानंतर आपण पाहताय तर इथे धावबादच्या स्वरूपात फलंदाज पहिला माघारी परतलाय. शरद बुंदाटे आघाडीचा सलामीचा फलंदाज, निश्चितच जेन्युइन ओपनर म्हणून नेहमीच ख्याती राहिली आहे. मात्र संघाचा डाव अर्ध्यावरती सोडून तो मैदानाच्या बाहेर जातोय. रनआउटच्या स्वरूपात पहिली विकेट मिळाली आहे. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती संदीप वीर इथे पहिलं षटक हाताळत असताना पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच रंगेल. 3 बॉलवरती 3 चौकार, त्यानंतर विकेट मिळाली आहे. पुढचा बॉल. इथे आपण पाहताय हलक्या हाताने कव्हरला खेळतोय. फिल्डर येतोय त्या ठिकाणी चेंडूला अडवलंय. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं स्वतःचं खातं खोललं. बॅटिंग करण्यासाठी बॅट्समन मैदानावरती शंकर आला. शंकर कोंडे आणि पहिल्याच एका धावेवरती त्यानं स्वतःचं खातं खोललं. एक धावेच्या मदतीनं धावफलकाला पुढे सरकवलं आणि स्कोर कार्ड पुढे जातं 13 वरती. एक बाद 13 धावा धावफलकावर. धावा एका बाजूनं भरपूर आल्यात तर दुसऱ्या बाजूनं शरद बुंदाटे सारखा स्टार खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलाय. इथे ओव्हर पिच जागेवरनं टोलवलाय. फिल्डर आहे त्याच्या डोक्यावरनं.
फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीधी सीमा रेखा के बाहर, 6 रन। जी सांगता झाली धावफलकावरती टोटल आपण पाहताय धावा बनल्या 19, एक बाद। मंचावरती मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व मान्यवरांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। आदरणीय हरिश्चंद्रजी भोईर साहेब या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत। साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीनं आपण करत आहोत। आदरणीय हरिश्चंद्रजी भोईर साहेब आपण या आपला यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जात आहे। या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ आदरणीय प्रशांत दादा झांजे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। हरिश्चंद्रजी भोईर साहेब ज्यांचं क्रिकेटवरती नितांत प्रेम, ज्यांची टीम सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळते, साहेबांचा शुभ सन्मान। त्याचबरोबर आदरणीय राजेशजी भोईर सर या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत। साहेबांचा शुभ सन्मान, मायेची शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह दिला जाते आणि साहेबांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत। सामना सुरू आहे। आणि त्याचबरोबर आदरणीय सुरेशदादा ऐनकर या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत। सुरेशदादा ऐनकर यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत। त्याचबरोबर आदरणीय मचिंद्र दादा ऐनकर या ठिकाणी उपस्थित आहेत। शुभ सन्मान आपण करतो आहोत। विकेट आली आहे, फलंदाज बाद। त्याचबरोबर इथे मंचावरती आदरणीय दीपकजी शेळके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। शुभ सन्मान आपण करतो आहोत। त्याचबरोबर इथे मंचावरती आदरणीय योगेश दादा हजारे या ठिकाणी उपस्थित आहेत। दादांचा शुभ सन्मान आपण करतो आहोत। आदरणीय योगेश दादा हजारे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे। त्याचबरोबर वावलोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच मान्यवर चंद्रशेखरजी चंचे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। साहेबांचा शुभ सन्मान आपण करतो आहोत। चंद्रशेखरजी चंचे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। वावलोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे। उपस्थित सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा आम्ही शब्द सुमनांनी हार्दिक सहर्ष स्वागत करतोय। सुस्वागतम, वेलकम ऑल ऑफ यू। संध्याकाळचं सत्र वाईट बॉल। त्याचबरोबर मंचावरती लक्ष्मण दादा मार्के या ठिकाणी उपस्थित आहेत। शुभ सन्मान आपण करतो आहोत। लक्ष्मण दादा मार्के यांचा शुभ सन्मान। ऑनलाईन जोडले गेलेल्या आमच्या सर्व लाडक्या व्ह्यूअरची आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतोय। मात्र मित्रांनो, क्रिकेटच्या मंचावरती असो किंवा आपल्या घरी आलेले अतिथी असू द्या, अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि या अनुषंगानं आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान करणं ही आपली संस्कृती आपण जपतो आहोत। उपस्थित सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा शब्द सुमनांनी हार्दिक सहर्ष स्वागत। नाऊ बॅक टू क्रिकेट वन्स अगेन। मैदानावरती ओव्हर नंबर 2 चालू आहे। गोलंदाजी करत असताना पंकज म्हस्कर आलाय आणि निश्चितच त्यानं गोलंदाजी चांगली केली आहे। राईट आर्म राऊंड द विकेट, शॉट ऑफ गुड लेंथ, चांगला चेंडू पाहायला मिळतोय। यष्ट्यांच्या अगदी वरनं निघून जातोय। बरोबर उपयुक्त उंची आणि गती देत असताना कुठल्याही प्रकारचा अंदाज नाहीये फलंदाजाला। निर्धाव हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। पंकज म्हस्कर धावफलकावरती टोटल पाहायला मिळत आहेत 21 धावा। पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 आल्या। त्यानंतर ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज पंकज आलाय आणि त्यानं एक चांगलं कमबॅक आपल्या टीमला करून दिलंय। राईट आर्म राऊंड द विकेट, इथे सुद्धा चांगला चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता। निश्चित आपण पाहताय चेंडूवरची नजर हटली होती आणि ब्लाइंड स्ट्रोक आपण पाहताय, बॅट फिरली
कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये. या चेंडूवरती गती प्रचंड होती. गती परिवर्तन सातत्यानं इथे करत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीची एक चांगली कमाल मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय पंकज म्हसकर. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस पट्ट्यात आलाय आणि परफेक्ट कार्यक्रम केलाय. जागेवरनं उडवलं. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. KPL षटकार. पहिले 3 चेंडू तो शांत होता. बॅटला चेंडू स्पर्श होत नव्हता. मात्र ज्या वेळेला स्पर्श झालाय तो सरळ सीमारेषेच्या बाहेर लँड गेलाय. षटकार मिळालाय. धावफलकावरती टोटल आपण पाहिली तर 2 षटकांच्या अंती 27 धावा. 13.5 ची सरासरी इथे राखली आहे आणि धावफलकावरती आपण पाहताय मजल मारली आहे ती 27 या आकडापर्यंत. 27 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 ला इथून सुरुवात होतीये. गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या षटकासाठी इथे इंट्रोड्यूस केला जातोय. गोलंदाज संकेत बाबरे. वंजारपाडा गावचा हा सुपरस्टार प्लेयर. जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती. 2 षटकात 27 आल्यात. संघाचा आयकॉन प्लेयर त्याचबरोबर कॅप्टन सुद्धा आहे. फार मोठी जबाबदारी असेल. पहिल्या 2 षटकात 27 आल्यात. धावा सुद्धा त्याला रोखायच्या आहेत आणि टॉप ऑर्डरचे फलंदाज मैदानात खेळतायत त्यांची विकेट सुद्धा मिळवावी लागेल. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. पहिलाच बॉल. संकेतचा पहिला चेंडू अगदी आपण पाहताय तर कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं या चेंडूवरती. अनप्लेएबल डिलिव्हरी. टप्पा खाल्ल्यानंतर प्रचंड वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये वळण घेत आतमध्ये आलाय संकेत बाबरे. चांगली सुरुवात त्यानं केली आहे. पहिलाच डॉट. अगदी आपण पाहताय तर एक 7-8 पावलांचा रनअप आहे आणि त्यानंतर चेंडू ज्या वेळेला रिलीज करतोय खांद्याचा प्रचंड वापर. इथे फसलाय फटका. शॉट फाईन लेग वरती फिल्डर आहे. विकेट किपर आणि शॉट फाईन लेग यांच्या दोघांच्या दरम्यान निश्चित आपण पाहताय कॉलिंग नव्हतं आणि हा सोपा झेल ड्रॉप. कॅच ड्रॉप. त्यानंतर धावा सुद्धा 2 मिळतायत. 3 मिळतायत. 2 नंतर तिसऱ्यासाठी सुद्धा आले आणि इथे आपण पाहताय जबरदस्त कॉलिंग 2 फलंदाजाच्या दरम्यान जरूर पाहायला मिळाली. मात्र इथे 2 फिल्डरच्या दरम्यान कॉलिंग नव्हती. सोपा झेल ड्रॉप आणि त्यानंतर मिळतायत या 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 3 धावांची मदत स्कोर कार्डला टोटल आपण पाहिली तर तब्बल पाहायला मिळत आहेत 30 धावा धावफलकावरती. जिथे विकेट यायला हवी होती तिथे धावा मिळत आहेत 3. क्रिकेटच्या खेळाचा हा नियम आहे. कधीही रंग बदलणारा खेळ. चांगला बॉल. गोलंदाजी सुंदर टाकतोय. गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी इथे इंट्रोड्यूस केलं संकेत बाबरेनं स्वतःला आणि निश्चितच स्वतःला सिद्ध करत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी तो सुंदर करतोय. मात्र फिल्डरची साथ मिळणं तितकंच गरजेचं आहे. चारी बाजूला तुम्ही पाहताय प्रेक्षक राजा अगदी दाटीवाटीनं गर्दी करून या ठिकाणी उपस्थित आहे. निश्चित क्रिकेटवरती नितांत प्रेम आपलं सर्वांचं नेहमीच असतं. इथे फटका जबरदस्त आहे. शॉर्ट आर्म पुलचा अद्भुत अंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. बिग हिट. षटकार. इथे आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅटवरती व्यवस्थित आला नाही. सिंगल कंप्लीट. थ्रो खराब. निश्चित आपण पाहताय वेगानं थ्रो होता. सीमारेषेवरती बॅकअप आलं. लेगबाईचा इशारा. सिंगल मिळेल. स्कोर कार्डला जोडली जाईल. धावफलक 1 धावेच्या मदतीनं थोडंसं पुढे सरकेल. टोटल जर आपण पाहिली तर 37 धावा धावफलकावरती. 37 ऑन बोर्ड. 37 धावा धावफलकावरती. निश्चितच तिसऱ्या षटकात आपण आहोत. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करतायत. मात्र निश्चित आपण पाहताय तर बऱ्यापैकी रोखून धरलं होतं गोलंदाज संकेतनं. मात्र यावेळेस अद्भुत आणि अप्रतिम फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. पॉइंटच्या डोक्यावरनं डीप पॉइंटला चेंडू दणदण करत सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4.
थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. छोटासा स्ट्रॅटेजिक टाइम आउट या ठिकाणी पार पडला. पाणी पिण्यासाठी वेळ मिळतो, स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी वेळ मिळतो. 6 षटकांचा लंबा फॉर्मॅट असतो. निश्चित आपण पाहताय काही क्षणाचा विश्राम, काही क्षणाचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट फार गरजेचा असतो. या अनुषंगानं पुनश्च एकदा मॅचला इथे सुरुवात होत आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल तुम्ही पाहताय धावा बनल्यात 41. चांगल्या पद्धतीनं फलंदाजी करतायत. बॅटिंग करत असताना मयूर भगत आणि भावेश लोंगले. स्ट्राईक वरती मयूर आहे. इथे लाऊड अपील केलंय. पंचांकडे दाद मागतायत. पंच तटस्थ भूमिकेत. चेंडू निश्चित आपण पाहताय तर जोपर्यंत पकडून फेक केला जाईल एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली आहे. सिंगल मिळतीये. कदाचित बॅटची कडा असावी या अनुषंगानं पंचांनी सुद्धा डिक्लेअर केलंय. एज लागली आणि त्यानंतर बॅट पॅड असा इम्पॅक्ट आणि सिंगल एक धाव मिळेल. स्कोर कार्ड पुढे सरकेल आणि एक धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जातंय. ओव्हर नंबर 4. पंकज म्हसकर पुनश्च एकदा वैयक्तिक खात्यातलं हे दुसरं षटक आणि सांघिक चौथं षटक इथे चालू केलंय. 4 षटकांची मॅच आहे आणि 3 षटकांमध्ये सुंदर धावा बनवल्या. चौथ्या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न पंकज करतोय. इथे फुलटॉस घेऊन खेळलाय. फटका दमदार. 2 फिल्डरची दरी बरोबर भेदली आणि आपल्या मित्रांना सलामी देत असताना ठोकलाय हा दर्जेदार चौकार. ऑपरेटर्स आपणास विनंती आहे आपण फ्लड लाईट्स ऑन करा. येस, वेलकम. फ्लड लाईट ऑन होत आहेत आणि पुनश्च एकदा इथे आपण क्रिकेटचा अद्भुत आणि आनंदमय सोहळा या ठिकाणी आपण पाहतोय. बॉलर तयार. पंकज राईट आर्म राऊंड द विकेट. व्हॉट अ शॉट दॅट इज. जबरदस्त पहा प्रहार केलाय आणि एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कडक बॅटिंग. भावेश लोंगले ऑन फायर. चौकार. या संघाची धावसंख्या 50 अप. 50 बनल्यात. ओव्हर नंबर 4. चौथं षटक प्रगती पथावरती आहे. बॉलर तयार. चांगला गोलंदाज, चांगल्या दर्जाचा फलंदाज. जबरदस्त बॅटल या ठिकाणी प्रस्तुत होतंय. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला. सीमारेषेच्या जवळ पकडफेक. एक सिंगल मिळेल. स्कोर कार्ड वरती एका धावेची मदत मिळतीये. एक धाव पुढे सरकेल आणि एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड टोटल आपण पाहिलं तर 51 या आकड्यावरती. 51. ओव्हर नंबर 4. चौथं षटक इथे चालू आहे. गोलंदाज पंकज म्हसकर वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक या ठिकाणी हाताळतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे जागेवरनं टोलवलंय. उंच गेलाय. लांबी सुद्धा गाठताना पाहायला मिळेल. बिग हिट. मायटी ब्लो. उत्तुंग भरारी घेणारा हा षटकार. अंदाज जबरदस्त राहिलाय. खाईन तर तुपाशी नाहीतर राहील उपाशी. जबरदस्त बॅटिंग. षटकार ठोकल्यानंतर इथे आत्मविश्वास वाढलाय. पंकजला कमबॅक करायची गरज आहे. तोच कित्ता गिरवलाय. षटकारानंतर डॉट येतोय. चांगल्या पद्धतीने इथे चेंडूला एक्झिक्यूट केलं. डॉट आलाय. 4 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 4 षटकांच्या सांगतेनंतर धावफलकावरती टोटल आपण पाहताय धावा बनल्या 57. 57 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. लय सुंदर आयोजन केलंय क्रिकेट लय सुंदर आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा. नितीन झांजे दादांचा आयोजन मानाचा. प्रशांत झांजे दादांचा आयोजन मानाचा. कर्जत प्रीमियर लीग KPL कर्जतकरांचा रायगडकरांचा मान अभिमान स्वाभिमान असणारी स्पर्धा तब्बल 90 पर्व या ठिकाणी पार पडतंय. या वर्षीची जिम्मेदारी खांद्यावरती स्वीकारत असताना
A1 जोडी प्रशांतदादा झांजे आणि नितीनदादा झांजे यांचं हे सदाबहार आयोजन आणि त्यांच्या सुपीक संकल्पनेतून इथे आपण पाहताय मैदानावरती आल्यानंतर तुम्हाला अद्भुत संकल्पना पाहायला मिळतीये. स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आपल्या जीवाची आहुती दिलेल्या सर्व आहुतीवीरांसाठी आणि आपल्या सर्वांच्या स्वातंत्र्य सैनिकांसाठी इथे व्यर्थ न हो बलिदान ही थीम आपल्याला इथे पाहायला मिळतीये. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेला खेळून काढले. स्वतःचा बचाव करत असताना चेंडू एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल झाला. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी आले आणि दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट केली. निश्चित अजिंक्य सर, गेल्या वर्षी आम्ही या ठिकाणी आलो होतो, त्यावेळेला या मैदानावरती आल्यानंतर क्रिकेटची पंढरी आम्ही या ठिकाणी अनुभवली. अतिशय दर्जेदार दमदार आयोजन गेल्या वर्षीच्या हंगामात सुद्धा आम्ही पाहिलं होतं, ज्या वेळेला प्रशांतदादा आणि नितीनदादांचं वरईकरांचं आयोजन आपण या ठिकाणी पाहिलं. लक्ष्मीबाई क्रीडांगण वरई ऐतिहासिक क्रीडानगरी आणि या क्रीडानगरीमध्ये इथे आल्यानंतर मन प्रसन्न होईल असं वातावरण तुम्हाला अगदी दुपारच्या सत्रापासून पाहायला मिळत असतं. अगदी प्रत्येक क्षणाला या मैदानावरती तुम्ही येऊन क्रिकेटचा आनंद लुटू शकता. प्रेक्षकांसाठी भरपूर चारी बाजूला व्यवस्था आहे. झाडांच्या आणि निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं मैदान आणि या मैदानावरती चाललेला क्रिकेटचा थरार. सौंदर्य हे आपली या कोकणाची खासियत आहे. चर्चा होत राहील. फटका फसलाय. सीमारेषेवरती फिल्डर तैनात. सुंदर जजमेंट. झेल टिपलाय. फलंदाज माघारी परतत असताना धक्का क्रमांक 2. फलंदाज बाद. स्टार्ट त्यानं दिली, त्यानंतर त्याला मैदान सोडावं लागलं होतं. त्यानंतर आपण पाहता ही तिसरी विकेट या ठिकाणी गेली आहे. मयूर भगत चांगली इनिंग ज्यानं साकारली. बॅटिंग करत असताना 11 चेंडू 19 धावा त्यानं बनवल्या. 3 षटकारांच्या मदतीनं त्यानं आपली इनिंग साकारली. त्यानंतर आपण पाहिलं तर शंकर कोंडे 6 धावांवरती माघारी परतला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी निलेश साळुंके. उजव्या हाताचा फलंदाज. जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती मॅच फिनिश करण्याची असेल. ग्रेट फिनिशरची भूमिका इथे अदा करायची आहे. चांगला बॉल लाऊड अपील केलंय. पंचांनी अगदी बोट आकाशाकडे करत असताना दिलाय चले जावसा नारा. फलंदाज क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर आल्या पावली. निलेश साळुंके आउट. निश्चितच पंढरीची आठवण सातत्याने या ठिकाणी आम्हाला करून देत आहेत. डीजे ऑपरेटर भाऊंचं मनापासून आम्ही या ठिकाणी कौतुक करतोय, आभार व्यक्त करतोय. गेल्या वर्षी इथे क्रिकेटची पंढरी भरली होती. त्याचबरोबर चारी बाजूला तुम्ही जर आला असाल तर संत नगरी तुम्हाला इथे आल्यानंतर अनुभवायला मिळायची. अगदी इथे जोडल्यानंतर आम्ही काही दिवस काढल्यानंतर इथून गेल्यानंतर सुद्धा वर्षभर ते दृश्य सतत नजरेसमोर राहिलं. इथून गेल्यानंतर ज्या ज्या मैदानावरती आम्हाला जायला संधी मिळाली प्रत्येक मैदानावरती आम्ही आठवण करून दिली. प्रशांतदादा आणि नितीनदादा झांजे यांच्या आयोजनाची. फटका दर्जेदार. एक टप्पा खात बंदुकीच्या गोळीच्या वेगानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. हार्ड हिटिंग बॅटिंग पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना गणेश घारे आलाय आणि आपल्या नावाला साजेसा खेळ करायला सुरुवात केली. कॅप्टन आहे मैदानावरती. आपण पाहताय बॅटिंग करण्यासाठी नंबर 6 वरती आणि निश्चितच फिनिशरची भूमिका त्यानं अदा करायचं धोरण उचललं. इथे आपण पाहताय मागच्या बाजूला जबरदस्त इथे एफर्ट पाहायला मिळालेत. नक्की काय घडलंय पाहिलं जाईल. कुठल्याही प्रकारची हानी नाहीये. चेंडू डॉट येतोय मात्र निश्चित जबरदस्त हा चेंडू इथे एक्झिक्यूट केला. षटक क्रमांक 5चा खेळ या ठिकाणी संपला आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल जोडल्यात त्या एकंदरीत आपण पाहताय 64 धावा. 64 ऑन बोर्ड.
आपले प्रशांतदादा झांजे आणि त्याचबरोबर प्रसाददादा थोरवे आणि त्याचबरोबर आपण पाहताय जय हनुमान क्रिकेट संघ वरई या परिसरातील सर्व क्रिकेट प्रेमींचा आणि कर्जत ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या स्वप्नातून साकार होत असलेली स्पर्धा विशेष सहाय्य हुतात्मा स्मारक समिती मानिवली, ग्रामस्थ मंडळ वरई आणि सुशांत डेव्हलपर्स या संपूर्ण मंडळीचं आपण मनापासून कौतुक करूयात. कर्जत प्रीमियर लीगचं 9वं पर्व या ठिकाणी अभूतपूर्व साबित होत असताना 5 षटकं संपली आहे धावफलकावरती. टोटल आपण पाहताय धावा जमल्यात 64 आणि शेवटच्या अंतिम षटकाचा खेळ इथे मार्गस्थ होतोय. लास्ट ओव्हरला सुरुवात झाली. पहिलाच बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. मंचावरती मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. रामदादा लोंगले या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत. मंचावरती साहेबांची उपस्थिती प्रार्थनीय होती. आपण आलात आणि इथे मंचाची शोभा वाढवलीत. आपलं मनापासून आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. रामदादा लोंगले आपण आलात, आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. इथे आपण पाहताय षटक क्रमांक चालू असताना 6 शेवटचा अंतिम. सुरुवात चांगली केली. खेळपट्टी रंग बदलायला सुरुवात केलेली पाहायला मिळतीये. फ्लड लाईट्स ऑन झाल्यानंतर या परिसराचा आपण जर अभ्यास केला असेल तर इथे गारवा पडायला एकदा सुरुवात झाली की धावा सुद्धा कमी येतात. निश्चित इथे आमची प्रशांतदादा झांजे यांच्याशी चर्चा सुद्धा झाली. सुरुवातीला दुपारच्या सत्रात धावा भरपूर येतात, मात्र एकदा का इथे गारवा पडायला सुरुवात झाली की खेळपट्टी लगेचच रंग बदलताना पाहायला मिळत असते. इथे पूल केलाय, फटका दर्जेदार, परफेक्ट मिडल करत असताना पाठवून दिलाय वरई गावाच्या दिशेनं. चेंडू सीमा पार, षटकार. आणि व्यवस्थितरित्या अगदी आपण पाहताय 3 धावा कंप्लीट केल्या. एकमेकांमध्ये चांगलं कॉलिंग, चांगलं कोऑर्डिनेशन, चांगला आय कॉन्टॅक्ट आणि निश्चितच आपण पाहताय 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा धावफलकावरती जोडल्यानंतर स्कोअर कार्ड पुढे सरकेल 73 वरती. 73 ऑन बोर्ड. चांगल्या सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करतायत. दोन संघ मैदानाच्या आतमध्ये झुंज देत आहेत. एका बाजूने तुम्ही पाहताय रुद्रवर्धन 11 समीरजी लोंगले आणि विशालजी गुरव यांनी प्रस्तुत केलेली टीम आहे, तर दुसऱ्या बाजूनं श्री 11 बादशाह वॉरियर्स वंजारपाडा अमरजी मिसाळ आणि नरेंद्रजी घोमारे साहेबांचा संघ मैदानावरती. इथे सुद्धा आपण पाहताय नजरहटी, दुर्घटना गटी, बाईचा इशारा, एक सिंगल मिळेल, स्कोअर कार्ड वरती जोडली जाईल. तीनही पंच आम्हाला इथे साथ देत आहेत. तीनही पंचांचं मनापासून कौतुक आपण करूयात. मॅन फ्रॉम शहापूर मुन्ना पठाण सर, जेपी पॅनलची ही संपूर्ण टीम, दुसऱ्या बाजूनं उमेशजी केने सर आणि त्यांना साथ देत असताना महेशजी लोखंडे सर, ही पंचांची तिकडी भूमिका पार पाडतीये. तिघांचं कौतुक. इथे टोलावलाय, उंच गेलाय, लांबी सुद्धा गाठतोय आणि निश्चितच फिल्डर्सना आणि प्रेक्षकांना टाटा बाय बाय करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट, षटकार.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी पुन्हा एकदा आपण नतमस्तक होतोय. मॅच मध्ये आपण पाहतोय धाबा जमवल्याच एकूणच 80 आणि 81 धाबा संख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचंय. सेकंड इनिंग मध्ये श्री बादशाह वॉरियर्स वंजारपाडा या टीमला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. श्री 11 बादशाह वॉरियर्स वंजारपाडा टीमला पुरस्कृत केलंय खऱ्या अर्थानं अमरजी मिसाल आणि नरेंद्रजी गोमारे साहेबांनी. आणि तदनंतर आपण पाहतोय रुद्रवर्धन 11 या टीमचे पुरस्कर्ते समीर लोंगळे आणि त्यांच्या सोबतीला विशालजी गुरव यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. पहिलं सत्र संपवलं बॅटिंग करत असताना रुद्रवर्धन 11 या टीमनं धाबा जमवला. 80-81 धाबा संख्येचा पाठलाग या ठिकाणी आता करायचंय श्री 11 बादशाह वॉरियर्स वंजारपाडा या टीमला. मॅच मध्ये मजा येईल खऱ्या अर्थानं. पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं अगदी शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत ती मॅच पोहोचली होती, परंतु शेवटच्या क्षणाला अगदी पराभव त्या ठिकाणी पत्करावं लागलं. या मॅच मध्ये देखील ते चित्र पाहायला मिळेल का? पहिल्या सत्रामध्ये 80 जमवल्यात, 81 धाबा संख्येचा पाठलाग या ठिकाणी करण्यासाठी सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण या ठिकाणी पाहतोय महेश सावंत आणि त्याच्या सोबतीला समीर माळी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्या सर्व गुणगुणी प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आम्ही KPLच्या माध्यमातून या ठिकाणी करतोय. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. बरेचसे मान्यवर मुख्य व्यासपीठावरती बसलेत. अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. मान्यवरांचा आदर सत्कार म्हणून रायगड जिल्ह्यामधील कर्जत तालुका आणि कर्जत तालुक्याची मानाची सन्मानाची अभिमानाची ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. KPL कर्जत प्रीमियर लीगचा हा थरार आज तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला पर्व 9 आणि या 9व्या पर्वामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पहिला चेंडू बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी आपण विक्रांत याला पाहतोय. पहिला चेंडू त्याने डॉट बॉल टाकलाय. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज समीर माली तयार आहे. चांगला फटका गॅप मध्ये होता परंतु क्लिअर करता आलं नाही. मिडांवरती चांगलं क्षेत्ररक्षण, छलांग लगावली, चेंडूवरती झेप घेत पहिला महत्वाची झेल या ठिकाणी कॅरी केली आणि विक्रांतला मिळालेला हा महत्वाचा विकेट आपण या ठिकाणी पाहतो. आणि पहिला मोठा हादरा, पहिला मोठा धक्का मिळतोय समीर मालीच्या स्वरूपात बादशाह वॉरियर्स वंजारपाडा टीमला. या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय समीरजी लोंगले साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्याचबरोबरीनं अविनाशजी तरे शेळू त्यांचं या ठिकाणी आगमन, त्यांच्या सोबतीला आपण पाहतोय सचिनजी थोरवे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तिन्ही मान्यवरांचं आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती विक्रांतला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. डावखुरे हाताचा गोलंदाज वेगावरती स्वार होतोय. परफेक्ट यॉर्कर टाकलं होतं. बॅट आणि अगदी पायाच्या मधोमध चेंडूची फेकी केली होती. पॅडवरती चेंडू जाऊन आदलला पंचांकडे लाऊड अप्पर राहिली परंतु पंचांनी ती दाट फेटाळली. बॅटकट होती तसा इशारा तिथून आपण पाहतोय. आणि खेळाडू आपण पाहतो ऑन स्ट्राईक वरती करण बाबरे तिसऱ्या क्रमांकावरचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि पहिला चेंडू त्याच्या विपरीत त्याच्या विरोधात टाकला होता परंतु इथून पुढे आक्रमण करावं लागेल. 81 धावसंख्येचा पाठलाग करणं तितकशी सोपी गोष्ट नाही या मॅच मध्ये. लो फुलटॉस आक्रमण करता आले नाही. बॅट अँड बॉलचा संपर्क तितका चांगला झाला नाही. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी चेंडूपर्यंत पोहोचला. शॉर्ट स्क्वेअर लेग वरती चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आणि एक धाव जरूर या चेंडूवरती मिळाली. ही चिक्की सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं दहा पलकाचा श्री गणेशा या ठिकाणी केला जातोय. धावसंख्येचं खातं ओपन केलं जातं आणि पहिली धाव 10 पलकावरती स्कोर कार्डवरती पहिली धाव या ठिकाणी लागली जाते.
4 चेंडूची फेकी केली गोलंदाज विक्रांत वेहेले या गोलंदाजानं आणि 4 चेंडूमध्ये आतापर्यंत केवळ एकच धाव त्याने खर्ची केली आहे. डायरेक्ट हिट झाला असता तर विकेट मिळण्याची शक्यता होती. पॉपिंग क्रीजवरती सहजरित्या फलंदाज पोहोचले. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंमधील ताळमेळ आपण पाहतोय, संवाद चांगला राहिला आणि त्या कारणास्तली ही एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि या सिंगलच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 2 या धावसंख्येवरती. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज विक्रांत तयार आहे. फटका दमदार, एलिव्हेशन देखील तितकंच उंचाई आणि लांबी घेत बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा पलीकडे. दर्जेदार षटकार. पर आपण त्या ठिकाणी पाहिलात चेंडूनं उंचाई जेवढी घेतली होती तितकीच लांबी देखील पाहायला मिळाली. फटक्यामध्ये एलिव्हेशन चांगलं होतं, ताकद आजमावली होती, टायमिंग देखील तितकंच प्रॉपर पाहायला मिळालं आणि तदनंतर डीप स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते त्यांच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलं सीमारेषा पलीकडे, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाबींसाठी फलंदाज करण बाबरेच्या बॅटमधून आला षटकार. शेबट्टेनं गोड केलं. सुरुवात थोडीशी खडतल होती, खडतल प्रवासातून खऱ्या अर्थानं तो स्वतःला सिद्ध करत शेवटच्या बॉलवरती शेवटपर्यंत करडी नजर त्याची चेंडूवरती पाहिली आणि षटकार आला. षटकाराच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 8 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 8 धावा 10 फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवरती चांगला फटका, गॅपमध्ये बॅकहँड एरिया शोधली, रिकाम्या जागेमध्ये मारलेला हा चौकार येतोय डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. सायंकाळच्या सत्रामध्ये आम्ही या ठिकाणी पोहोचलो, संध्याकाळच्या सत्रामध्ये. त्यावेळी आमचे मित्र खऱ्या अर्थानं आपण पाहतोय शहापूरचा एक गोड आवाज, सोमनाथजी यांचा आवाज अगदी रोडपर्यंत क्लिअर येत होता आणि ही साऊंड क्लिअरिटी आपण या डीजे कडून या ठिकाणी पाहतोय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. यावेळेस स्लेडिंग एज घेतली होती. यष्टीरक्षकाची देखील भरपूर चांगले प्रयत्न आपण त्या ठिकाणी पाहिले, परंतु चेंडू हातामधून स्किट झाला, निसटला आणि तदनंतर एक धाव जरूर या चेंडूवरती मिळते आणि सिंगलच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचल ते 13 या धावसंख्येवरती. 13 धावा 10 फलकावरती. आक्रमण झालं पाहिजे. 81 धावसंख्येचा पाठलाग करायचंय. आज चांगला स्ट्रोक, बॅकफूट पंचचा हा फटका पाठीमागे गेले होते आणि तदनंतर प्ले केलं होतं या बॉलला. डीप मिडविकेट, सीमारेषा क्लिअर करत 1 टप्प्या अखेर बॉल जाईल सीमारेषा पार. चौकार. केपीएल आणि केपीएलचा आवाज आपण सगळीकडे या ठिकाणी ऐकतोय. संपूर्ण तालुक्याभरामध्ये या स्पर्धेचा गाजावाजा, तालुक्यातच नव्हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये अगदी ही स्पर्धा पाहिली जाते आणि खूप चांगलं आयोजन आणि खूप चांगलं नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय. जय हनुमान क्रिकेट संघ वरळी, जानजे ब्रदर्स आयोजित ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय आणि कर्जत असोसिएशनला अगदी संलग्न असणारी ही स्पर्धा, त्याचबरोबरीने जे कमिटी मेंबर आमचे आहेत त्यांनी घेतलेली मेहनत आपण या स्पर्धेसाठी सातत्यपूर्वक पाहत आलोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट झालं तर विकेट मिळण्याची शक्यता आहे, परंतु तसं झालं नाही. पॉपिंग क्रीजवरती फलंदाज सुखरूपपणे पोहोचले जात आहेत. यावेळेस देखील चिकी सिंगल, डोक्याची सिंगल होती आणि ती त्या ठिकाणी प्राप्त केली. सिंगलच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचल तर एकूणच 81 धावसंख्येचा पाठलाग करत असताना
10 फलकावरती धावा आहेत. त्या 19 धाबा स्कोर कार्डवरती 19 धाबा, 1 विकेट गमावली आहे. पहिला फलंदाज समीर माली त्या ठिकाणी बाद झालाय. महेश सावंत आणि करण बाबरे हे दोन्ही फलंदाज डाबाला सावरण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये त्यांचा चालू आहे. स्विचिटचा फटका, लगी तो आबाद ना लगी तो बर्बाद, आणि हा फटका या ठिकाणी बर्बाद होतोय. डॉट बॉल येईल. बॅट अँड बॉलचा संपर्कच झाला नाही. वॅकंट एरिया जरूर त्या ठिकाणी आहे. रिकाम्या जागेमध्ये फटका खेचायचा होता, परंतु रिव्हर्स अटेम्प्ट करणं तितकं देखील सोपं नाहीये. गोलंदाज गणेश गारेच्या अगेन्स्ट. गणेश गारे बॉलिंग ट्रॅकवरती आपण त्याला पाहतोय. चांगली गोलंदाजी त्याची देखील या मॅच मध्ये राहिलेली आहे. धाबा वाचवायच्या असताना आपण पाहतोय अचूक टप्प्याची गोलंदाजी तो या ठिकाणी करतोय. पूर्णपणे आपण पाहतोय वेगावरती स्वार. चेंडू पडल्यानंतर स्किट झाला, अगदी बीट करत फलंदाजाला यष्टीरक्षकाचा वेध घेत डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी कंप्लीट होईल आणि धाव फलक स्थिरावेल ते एकूणच 19 या धावसंख्येवरती. 19 धावा धाव फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. 81 धावसंख्येचा करायचा होता पाठलाग. 19 धावा धाव फलकावरती आहे. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि शेवटचे आता निर्णयकारक येणारे चेंडू शिल्लक असतील, म्हणजे उर्वरित येणाऱ्या 4 षटकांचा खेळ बाकी आहे. 24 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 62 या धावसंख्येची. 62 धावसंख्येची अजूनही विजयासाठी गरज आहे. या 62 धावसंख्येचा पाठलाग आता इथून पुढे करायचा असेल तर मोठे फटके आले पाहिजेत. पर षटकामध्ये 1-2 मोठे फटक्यांचा शोध तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावा लागेल. 19 धावा धाव फलकावरती आहेत. विजयासाठी अजूनही येणारे शेवटचे निर्णयकारक 24 बॉल आणि 62 धावसंख्येची गरज. आपण पाहिलात पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक झालं होतं आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय की कानमंत्र दिला असावं फलंदाजांना आणि तदनंतर आता कशी बॅटिंग या ठिकाणी बहरेल हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन विक्रांत हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. 24 चेंडूमध्ये 62 धावसंख्येचं संरक्षण इथून करायचंय, परंतु 24 मध्ये 62 जमवायचं. आज चांगला स्ट्रोक. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. डीप मिड विकेट सीमारेषा क्लिअर करत पहिल्याच बॉलवरती फलंदाज करण बाबरेच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे. षटकार येतो आणि षटकाराच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलते 25 या आकड्यावरती. 25 धावा धाव फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. एक धाव महत्वपूर्ण या क्रिकेटमध्ये आणि सातत्यपूर्वक आपण ते उल्लेख करत आलोय. सुरुवातीला शांत आणि संयमी क्रिकेट राहिलं, परंतु आता आक्रमक झालाय. फलंदाज स्वतःचे जोहर मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय करण. पुन्हा एकदा चांगला फटका. झेल होण्याची शक्यता आणि झेलला कॅरी केलं. व्ही शेप मध्ये हा फटका जिवारी लागला असेल. बॉल अगदी आपण पाहतोय समोरच्या दिशेमध्ये लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक आले, झेलला कॅरी केलं आणि महत्वाची विकेट फलंदाज करण बाबरे या चेंडूवरती होईल. झेल बाद. या ठिकाणी आपण पाहतोय की महत्वाची विकेट या ठिकाणी गमावली. 23 बॉलमध्ये 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना दुसऱ्याच बॉलवरती महत्वाची विकेट प्राप्त केली गोलंदाज विक्रांतनं. पहिल्या चेंडूवरती आक्रमक ठरला होता फलंदाज संकेत
बाबरे आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. इन ॲट नंबर 4 संकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. या अगोदर आपण पाहिलं करण बाबरेला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना वेगानं टाकला होता चेंडू, नियंत्रण हटलं होतं, परंतु आपण पाहतोय की बॅट आणि बॉलचा संपर्क करू दिला नाही संकेतला. या संघाचा हा आपण पाहतोय प्रामुख्याचा खेळाडू, संघाचा कॅप्टन, संघाचा आयकॉन प्लेअर आणि ती आयकॉनिक इनिंग त्याला आता या मॅच मध्ये खेळावी लागेल. गोलंदाज विक्रांत बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. आज चांगला स्ट्रोक स्वीट साऊंड बॅट मधून ऐकायला मिळालं. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करत फिल्डरच्या अगदी मस्तकावरती दस्तक देणारा हा षटकार. हा फटका होता अगदी स्टँड अँड डिलेवरचा हा फटका. बॉलला सीमारेषा पलीकडे धाडलं संकेत बाबरेनं. ऑन स्ट्राईक वरती तो आहे. त्याची आयकॉनिक इनिंग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पुन्हा एकदा आपण पाहतोय उजव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर, परंतु त्या ठिकाणी चेक केलं जाईल. पंचांनी त्या ठिकाणी इशारा केला DRSचा वापर या ठिकाणी करण्यात येईल आणि आमचे तिसरे पंच या ठिकाणी चेक करतील आणि योग्य तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. शरीरापासून दूर ठेवला होता या चेंडूला. अगदी आपण पाहतोय आमचे तिसरे पंच या ठिकाणी चेक करतील. अवे फ्रॉम द बॉडीचा हा चेंडू शरीरापासून दूर ठेवल्या कारणास्तली फलंदाज संकेतला मारणं त्या ठिकाणी थोडंसं कठीण झालं, परंतु अतिरिक्त बाहेर आहे की नाही ऑफस्टिकच्या ते या ठिकाणी तिसरे पंच आमचे सांगतील आणि योग्य तो निर्णय अगदी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. संकेतला आपण ऑन स्ट्राईक वरती पाहतोय. पहिला चेंडू तो डॉट बॉल केलाय, फेअर डिलिव्हरी आहे. अगदी आपण पाहतो शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी. फलंदाज संकेतला मारणं थोडंसं कठीण झालं. फुटवर्कचा वापर त्या ठिकाणी केला नाही. असं म्हटलं जातं ना की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्कचा वापर करणं फार महत्त्वाचं असतं आणि तो फुटवर्कचा वापर पाहायला मिळाला नाही. पुन्हा एकदा यावेळेस अगदी आपण पाहतो उजव्या इशीच्या अतिरिक्त बाहेर हा चेंडू. पंचांनी त्या ठिकाणी व्हाईट बॉल दर्शवलं आणि या एक्स्ट्राच्या धावेनं दाब फलक जाऊन पोहोचेल तर एकूणच 32 या धावसंख्येवरती. चला फिल्डिंग टीम रिव्ह्यू त्या ठिकाणी आहे आणि पुन्हा एकदा आमचे तिसरे पंच या ठिकाणी येतील आणि योग्य तो निर्णय अगदी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. ऑनफिल्ड पंचाचा निर्णय व्हाईट बॉल आणि आता पंचांना चॅलेंज करत या ठिकाणी DRSचा वापर या ठिकाणी घेण्यात आलाय. रिव्ह्यूचा वापर त्या ठिकाणी फिल्डिंग टीमच्या माध्यमातून आणि योग्य तो निर्णय अगदी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. इट इज अ व्हाईट बॉल. तिसऱ्या पंचांची देखील सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि खूप चांगला निर्णय या ठिकाणी तिसरे पंच देखील देत आहेत. या अगोदर त्यांनी पाहिलं, चाचपणी केली चेंडूची आणि तदनंतर तो योग्य तो निर्णय दिला. यावेळेस देखील चेंडूची चाचणी केल्यानंतर योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवलाय. यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल येईल, दाब फलक स्थिरावेल ते एकूणच 32 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक तिसरं या ठिकाणी कंप्लीट झालं. दाबा करायचे होते एकूणच 81. 36 बॉलमध्ये समीकरण बदललं होतं. 30 मध्ये देखील अगदी कमी प्रमाणाचं जास्त प्रमाणाचं समीकरण त्या ठिकाणी आपण पाहिलं. 24 मध्ये 62 करायच्या होत्या. आता शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील ते 18 आणि विजयासाठी गरज आहे 49 धावसंख्येची. हा षटक क्रमांक तिसरा या ठिकाणी कंप्लीट झाला. 18 मध्ये आता 49 धावसंख्येची गरज आहे. अर्धी मी तर म्हणेन या मॅच मधील सुरुवात अगदी खडतर राहिली, परंतु उर्वरित येणाऱ्या 3 षटकामध्ये 49 धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर आक्रमण करावं लागेल. आक्रमणाशिवाय तुमच्याकडे कोणताही पर्याय नाहीये आणि त्याच परिस्थितीमध्ये आपण पाहतोय जात असताना श्री बादशाह वॉरियर्स वंजारपाडा संघ थोडासा खडतल प्रवास त्यांचा त्या ठिकाणी पाहतोय. थोडासा मी तर म्हणेन संकटात संघ सापडत असताना, परंतु एखादा फलंदाजाला आता इथून पुढे संकट मोचक बनावं लागेल.
बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. लिडिंग एज घेतली, क्षेत्ररक्षक आहेत, दोन दोन क्षेत्ररक्षकांना छेदत बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पलीकडे 4 धाबींसाठी येतोय हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोचेल ते 37 या धावसंख्येवरती. अगदी स्क्रीनला धडकला चेंडू जाऊन. बरंच काही सांगितलं असेल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, आपण पाहिलं विक्रांत यांना आणि त्यांना चकमा देत बॉलनं सीमारेषा गाठली आहे. शेवटचे 16 चेंडू आणि आता 44 धावसंख्येची गरज आहे. परफेक्ट यॉर्कर बॅट आणि अगदी पायाच्या मधोमध चेंडूची पिकी केली. एस्ट्यांच्या अगदी मधोमध सापडला फलंदाज संकेत आणि या ठिकाणी LBW स्वरूपात लेग बिफोर द विकेट या ठिकाणी साध्य केली ती गोलंदाज गणेश गारेनं. हीच या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचा कणा म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतोय प्रशांतदादा झांजे आणि नितीनदादा झांजे यांच्यावरती आधारित हे गीत आपण या ठिकाणी ऐकलं. आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे ते आधारस्तंभ आहेत. तन मन लावून ही स्पर्धा त्यांनी या ठिकाणी घडवली आहे. आणि कर्जत वासियांसाठी 9व्या पर्वामध्ये देखील तेच दिमागदार देखणं आयोजन आणि तेच नियोजन आपण दोन्हीही ब्रदर्सकडून A1 क्वालिटीचं आयोजन आणि A1 दर्जाचं नियोजन त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा तात दिशेमध्ये चेंडूची पिकी केली होती, परंतु लेग स्टेमला मिस करत होता बॉल, परंतु क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी ताकदवर. पंचांनी त्या ठिकाणी इशारा केलाय. 4 धाबींचा चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोचेल ते 41 या धावसंख्येवरती. चौकार येतोय, चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोचल ते एकूणच 41 या धावसंख्येवरती. यावेळेस अगदी इष्टांच्या मधोमध पकडलं, महत्वाची विकेट फलंदाज सौरभ बाबरे या चेंडूवरती होईल बाद. आतमध्ये दाखल झालाय, भरपूर अपेक्षा त्या खेळाडूकडून असतील. शेवटचे आता निर्णायकारक चेंडू शिल्लक राहिले ते 13 आणि विजयासाठी गरज आहे ती 40 या धावसंख्येची. या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय 9 धावा खर्ची केल्यात. गणेश गारे या गोलंदाजानं अप्रतिम गोलंदाजी त्याची या मॅच मध्ये राहिलेली आहे. एका षटकामध्ये 11 धावा त्याने खर्ची केल्या होत्या, विकेट प्राप्त केली नव्हती, परंतु या षटकामध्ये त्यानं 2 विकेट प्राप्त करत केवळ 9 धावा आतापर्यंत त्यांनी खर्ची केल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज गणेश गारे तयार आहे. ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय न्यू बॅटर गणेश पाटीलला कांद्याचा पुरेपूर उपयोग, परफ्यूम बॉल डिलिव्हरी, नाकाच्या समोरून अगदी यष्टीरक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू कानामध्ये फुंकर सांगत चाललाय की गिरीश का गाना सुनेगा क्या. थँक्यू डीजे.
पहिल्या सत्रामध्ये 80 आल्या होत्या, 81चा पाठलाग करायचा होता. असं वाटलं होतं की मॅचमध्ये चुरस पाहायला मिळेल, मॅचमध्ये ही मॅच अगदी शेवटपर्यंत अटीतटीची पाहायला मिळेल, परंतु तसं काही घडलं नाही. 4 षटकामध्ये 57 होत्या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर. आणि धावसंख्येचं वेग, धावसंख्येचं आलेख आपण ग्राफ पाहिलं तर उंच स्तरावरती जात असताना 80 दमवल्या, 81 धावसंख्येचं पाठलाग या ठिकाणी करायचं होतं श्री बादशाह वॉरियर्स वंजारपाडा या टीमला. आणि बादशाहसारखी कामगिरी त्यांना या मॅचमध्ये करायची होती, परंतु तसं काही घडलं नाही. त्यांच्या विपरीत सर्व काही घडलं. पहिलं षटक टाकलं विक्रांत या गोलंदाजानं, 8 धावा देत त्याने 1 विकेट प्राप्त केली. दुसऱ्या षटकामध्ये आला गणेश घारे, त्यानं 11 धावा खर्ची केल्या. विकेट जरूर त्याने प्राप्त केली नाही, परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याची या मॅचमध्ये राहिलेली आहे. आणि आता षटकासाठी आपण पाहते आमंत्रित केलंय ते भावेश निरगुडा या गोलंदाजाला. टॅप इन क्रिकेट, स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना पहिला चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येतोय. 10 फलक स्थिरावेल ते एकूणच 41 या धावसंख्येवरती 40 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. येणारे शेवटचे 11 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 40 धावसंख्येची. यावेळेस देखील फटका फसलाय. लो फुलटॉस बॉलवरती आक्रमण करता आलं नाही फलंदाजांना. दैव बलवत्तर आपण त्या ठिकाणी पाहतोय. 1 धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. एकेरी धावेच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचलते 42 या धावसंख्येवरती. 10 बॉल आणि आता 39 धावसंख्येची गरज आहे. अगदी इत्तंभूत माहिती आम्हाला पोहोचवतात आमचे स्कोरर मित्र रत्नदीप गवळी. खूप चांगलं स्कोरिंग त्यांची या ठिकाणी चालू आहे. समालोचकाचा कणा म्हणून ज्यांना मानलं जातं गुणलेखक, आणि त्यांचं गुणलेखन देखील अगदी सुबक अक्षरामध्ये ते या ठिकाणी गुणलेखन करतात. जसं कम्प्युटर आणि गुगल अपडेट देताना तसं अपडेट देण्याचं काम अगदी रत्नदीप गवळी आम्हाला या ठिकाणी करतायत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, मोस्ट वेलकम असेल KPL कर्जत प्रीमियर लीग 2026 पर्व 9 मध्ये. नऊ चेंडू आणि आता विजयासाठी गरज आहे ती 35 या धावसंख्येची. चांगल्या चेंडूची पैकी वेग होतं, अतिवेग होतं आणि तदनंतर बॅट आणि बॉलचा संपर्क त्या ठिकाणी करू दिला नाही. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूवरती शेवटपर्यंत नजर ठेवणं इम्पॉर्टंट असतं क्रिकेटमध्ये. आणि त्याच विपरीत आपण पाहतो गोलंदाजी होत असताना, आणि गोलंदाजाच्या विपरीत फलंदाजी होत असताना आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. पुन्हा एकदा वारंवार मोठे फटके खेचण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज या ठिकाणी गणेश पाटील, परंतु बॅट अँड बॉलचा त्याचा संपर्कच होत नाहीये. वेट अँड वॉच आणि तदनंतर प्ले करणं गरजेचं आहे. चेंडूची प्रतीक्षा करणं गरजेचं आहे, चेंडूपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, चेंडूला पिक करणं गरजेचं आहे. या वेळेस चांगला स्ट्रोक, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. फटका फसला डीप मिड विकेट वरती. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, जेला कॅरी केला आणि क्रमांक 5 देखील कंप्लीट झालं. 5 धावा केवळ खर्ची केल्या आणि एक महत्वपूर्ण विकेट ज्याने प्राप्त केली तो गोलंदाज बाबेशला आपण त्या ठिकाणी पाहिलं. आणि आता 6वं षटक या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती घेऊन आलाय संदेश पाटील. एकतर्फी लढत मैदानाच्या आतमध्ये शेवटचे निर्णायक 6 बॉल आणि 35 धावसंख्येची गरज आहे. बरेचसे मान्यवर अगदी मुख्य व्यासपीठावरती बसलेत, त्या सर्व मान्यवरांचं आम्ही करतोय मनपूर्वक सहर्ष स्वागत. टॅपिंग क्रिकेट, एक धाव जरूर पहिल्याच बॉलवरती मिळतीये. एकेरी धावेच्या मदतीने आता समीकरण बदलेल. शेवटचे 5 बॉल आणि 34 धावसंख्येची गरज आहे. 5 मध्ये आता 34 करायचे आहेत. 5 मध्ये लगातारचे 5 षटकार जरी आले तरी या मॅच मध्ये पराभूत व्हावं लागेल श्री बादशाह वॉरियर्स वंजारपाडा टीमला.
बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, स्वतः गोलंदाज स्वतःला सिद्ध करत डॉट बॉल टाकतोय. पहिल्या चेंडूवरती आली सिंगल, तदनंतर आला डॉट बॉल. शेवटच्या आता 4 बॉल आणि 34 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. नक्कीच आपण पाहतोय ही एकतर्फी मॅच, परंतु पहिल्या मॅचमध्ये बरेचसे उलटफेर आपण पाहिले. शेवटपर्यंत ट्विस्ट मॅचमध्ये पाहिल्या, शेवटपर्यंत विविध रंग उधळले गेले, परंतु या मॅचमध्ये तसं काही घडलं नाही. शेवटचे आता निर्णायकारक 3 बॉल आणि 33 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. शेवटचे निर्णायकारक आता चेंडू शिल्लक असतील ते 2 आणि 32 धावसंख्येची गरज आहे. नक्कीच आपण पाहतोय की या अगोदर देखील बरंच काही या स्पर्धेमध्ये खेळाडूंसाठी वेगळी वेगळी पर्वणी घडवली. आयोजकांच्या माध्यमातून चांगलं आयोजन, चांगलं नियोजन आयोजक करत आलेत, परंतु तितकंच तुमचं देखील साथ त्यांना असणं गरजेचं आहे. प्रॉपर मित्र म्हणून क्रिकेटचा खेळ तुम्ही खेळणं गरजेचं असेल. कोणत्या एक संघामध्ये जर थ्रो गोलंदाज असेल तर त्याला गोलंदाजी कृपया करून देऊ नका. ऑनफिल्ड पंच अगदी त्याच क्षणाला नो बॉल देतील आणि कदाचित एखाद्या गोलंदाजाचं करिअर तिथून संपलं जाईल आणि या स्पर्धेमध्ये पुन्हा त्या गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाही. संपूर्ण स्पर्धेमध्ये त्या गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाही. जेवढे फ्रेश गोलंदाज असतील त्यांचाच वापर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये करायला हवा, कारण की ऑफिशियल पंच आहेत, दांडगा अनुभव या पंचांना आहे आणि जर असा कोणता एक गोलंदाज त्यांना आढळला तर ते डायरेक्टली त्या क्षणाला ऑन द स्पॉट खऱ्या अर्थानं नो बॉल घोषित करतील आणि कदाचित त्या गोलंदाजाचं करिअर तिथून संपलं जाईल. असं होऊ नये. आम्ही वारंवार तीच सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जे फ्रेश गोलंदाज आहेत त्यांचाच वापर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये करावा. आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना या ठिकाणी संपली जाते. आम्ही जातोय या ठिकाणी मान्यवरांच्या सन्मानाकडे. या ठिकाणी आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती आदरणीय समीरजी लोंगले साहेब मुख्य व्यासपीठावरती बसलेत. खऱ्या अर्थानं संघमालक ते आहेत आणि त्यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय समीरजी लोंगले साहेबांचा सन्मान, संघमालक आमचे, त्यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत. आदरणीय नितीनदादा झांजे आणि प्रशांतदादा झांजे यांच्या शुभ हस्ते, पवित्र शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करणार आहोत. माईची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांना या ठिकाणी